साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। तालुका पोलिसांनी लॉकडाऊन काळात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 40 इसमांवर गुन्हे दाखल केले आहेत। सध्या देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केलाय। तालुका पोलिसांनी लॉकडाऊन लागू झाल्यापासून ते आस्थागायत संचारबंदी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 40 इसमांवर कारवाई केली आहे। तसेच लॉकडाऊनच्या काळात परराज्यात कामगारांना पाठविणाऱ्या सदन रोड लाईन्सच्या अनवर हबीब खडके यांच्यावर देखील तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। दरम्यान तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे। माहितीचे कोविड-19च्या अनुषंगाने लॉकडाऊन जाहीर झाले। लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आतापर्यंत आपण एकूण 188 आहे। तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे 40 गुन्हे दाखल केलेले आहेत। महत्त्वाचे मी त्यातला गुन्हा काल सदर्न ट्रान्सपोर्ट जी कंपनी आहे तुळजापूर रोडला आहे, तिथे काय होत होतं की जे साऊथला काय जाणारे लोक आहेत ते अंदाजे 30-35 लोक तिथं ते येऊन थांबली होती आणि सदर्न ट्रान्सपोर्टमधून ते लोक ड्रग्सच्या माध्यमातून साऊथला जात होते। आता पूर्णपणे आपली मुवमेंट बंद असतानासुद्धा त्याने अशा प्रकारे त्यांना कारवाई सुरू ठेवल्यामुळे आपण त्याच्यावर काल सदर्न ट्रान्सपोर्टचे मालक जे आहेत अनवर खटके यांच्याविरुद्धसुद्धा आपण काल गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच कालपासून आपण मॅक्झिमम जे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे मोटरसायकल्स फिरत आहेत विनाकारण जे फिरत आहेत अशा एकूण 27 मोटरसायकल्स ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्यांच्यावर आपण कारवाई देखील करत आहे आज आणि इथून पुढेही अशाच प्रकारची कारवाई चालू राहील। माझी लोकांना ही विनंती आहे की निष्कारण आपण लॉकडाऊनच्या काळात इकडे तिकडे फिरू नका, कारण का ह्या फिरण्यामुळेच व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त होत आहे आणि आपण जेवढे घरात राहाल तेवढेच आपणही सुरक्षित राहाल, दुसऱ्यांची सुरक्षित आपल्याला तेवढीच महत्त्वाची आहे। त्याप्रमाणे माझ्यातर्फे आमच्या सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे मी सर्वांना विनंती करतो, सर्व तालुका पोलीस स्टेशनमधल्या हद्दीतील नागरिकांना की आपण जेवढं शक्य आहे तेवढं घरातच राहा। काही महत्त्वाचे काम असेल तर घरातल्या एकाच व्यक्तीला बाहेर पाठवा आणि निष्कारण कुठेही गर्दी करू नका।